समजा दोन साड्या तुम्हाला फक्त 10 सेकंद दाखवल्या, तर तुम्ही ओळखू शकाल का कोणती साडी 500 रुपयांची आहे आणि कोणती 50,000 रुपयांची? बहुतेक जणी म्हणतील हो, नक्की. पण गंमत अशी आहे, अनेकदा अनुभवी लोक सुद्धा चुकतात. कारण साडीची किंमत फक्त तिच्या दिसण्यावर ठरत नाही. मग नक्की कशावर ठरते? कापडावर, ब्रँडवर, डिझाईनवर की अजून काही असतं जे आपल्या नजरेला दिसत नाही. आणि याच कारणामुळे काही जणी 500 रुपयांची साडी घेऊनही खूप आनंदी असतात, तर काही जणी 20-25 हजार खर्च करूनही घरी आल्यावर विचार करतात, इतके पैसे दिले पण खरंच वर्थ होतं का? आज आपण साडीचं फक्त शॉपिंग करणार नाही, आज आपण साडीच्या किमतीचं रहस्य उलगडणार आहोत. आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कोणतीही साडी आधी सारख्या नजरेने कधीच पाहणार नाही. आणि म्हणूनच संपूर्ण माहिती माहित करून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा. नमस्कार, मी श्वेता शेंडे आणि आपल्या चॅनलवर आपण ब्युटी, हेअर केअर, स्किन केअर, वुमन्स वेलनेस, स्मार्ट शॉपिंग, DIY आणि असंख्य अशा वेगवेगळ्या विषयांवर तसंच रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या प्रॅक्टिकल टिप्स अगदी सोप्या भाषेत समजून घेतो. आजचा विषय आहे, अर्थात तुम्हाला कळलंच आहे, साडी महाग का असते किंवा 500 ते 50,000 पर्यंतचा प्रवास. आणि हा व्हिडिओ कोणती साडी महाग आहे किंवा कोणती स्वस्त आहे एवढंच सांगण्यासाठी नाही, तर कोणत्या साडीसाठी किती पैसे मोजणं योग्य आहे आणि कुठे फक्त मार्केटिंगसाठी पैसे मोजले जातात हे समजून घेणार आहोत. मला अजूनही आठवतं, कॉलेजमध्ये असताना साडी खरेदीला गेलं की एक प्रश्न नेहमी मनात यायचा. एका दुकानात साड्या 500 पासून सुरू व्हायच्या आणि शेजारच्या दुकानात ही 20,000, ही 30,000 आणि ही 50,000. तेव्हा माझ्या डोक्यात एकच प्रश्न यायचा, साडी म्हणजे साडीच ना, मग इतका फरक कसा? आणि खरं सांगू, हा प्रश्न फक्त माझा नव्हता. मला वाटतं आजही हजारो महिलांच्या मनात हाच प्रश्न असतो. विशेष म्हणजे लग्नाची खरेदी असो, आईसाठी गिफ्ट असो किंवा स्वतःसाठी पहिली महागडी सिल्क साडी असो, आपण किंमत पाहतो आणि मनात लगेच गणित सुरू होतं. इतक्या पैशात तर 2 सोन्याच्या अंगठ्या आल्या असत्या किंवा इतक्या पैशात तर महिनाभराचा किराणा सुद्धा आला असता. हो, आपल्या डोक्यातलं बजेट कॅल्क्युलेटर खूप वेगाने काम करतं. पण इथेच बहुतेक लोक पहिली चूक करतात. आपण साडीची किंमत आणि साडीच्या किमतीमागची कारणं या 2 वेगळ्या गोष्टी एकत्र समजतो. आणि म्हणूनच कधी स्वस्त साडी महाग वाटते आणि कधी महाग साडी योग्य वाटते. हा फरक समजला की शॉपिंग मध्ये हजारो रुपये वाचवू शकता. आणि त्याहून महत्वाचं, कोणती फक्त गोड बोलून किंवा मॅडम ही एक्सक्लुसिव्ह साडी आहे असं म्हणून तुम्हाला कोणी गोंधळवू शकणार नाही. पण आता एक मजेशीर प्रश्न, जर मी तुम्हाला विचारलं साडीची किंमत कोण ठरवतं, दुकानदार, ब्रँड की कंपनी? बहुतेक जणी यापैकी एखादं उत्तर देतीलही, पण खरं उत्तर यापैकी एकही नाही. कारण साडीचा प्रवास सुरू होतो ती दुकानात येण्याच्या खूप आधी, एखाद्या धाग्यापासून, एखाद्या विणकराच्या हातापासून आणि कधी कधी अनेक दिवसाच्या मेहनतीपासून आणि एखाद्या करघ्यापासून. आता करघा म्हणजे धाग्यांना एकमेकात विणून कापड तयार केलं जातं. ते ज्या यंत्रावर किंवा चौकटीवर केलं जातं त्याला करघा म्हणतात. म्हणूनच काही साड्या फक्त बनवल्या जात नाहीत, त्या विणल्या जातात. आणि या 2 शब्दामध्येच हजारो रुपयांचा फरक लपलेला असतो. आता तुम्हाला वाटत असेल, म्हणजे महाग साडी म्हणजे नेहमीच चांगली साडी? उत्तर ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण काही वेळा उत्तर आहे नाही आणि काही वेळा होय. मग हा फरक कसा ओळखायचा? त्यासाठीच आपण साडीचा प्रवास अगदी सुरुवातीपासून समजून घेऊ, धाग्यापासून. कारण पुढच्या काही मिनिटात तुम्हाला समजणार आहे, साडीची किंमत दुकानात ठरत नाही, ती तिच्या जन्मापासूनच तयार होत जाते. आणि म्हणूनच साडीचा खरा प्रवास दुकानातून नाही तर धाग्यापासून सुरू होतो. आणि खरं सांगू का, लग्नात, हळदीत किंवा एखाद्या समारंभात हे दृश्य तुम्हीही नक्की पाहिलं असेल. सगळ्या जणी गप्पा मारत असतात, तेवढ्यात कुणीतरी सहज विचारतं, अगं ही साडी कितीची घेतली? आणि उत्तर येतं 25,000. आणि क्षणात आजूबाजूच्या सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा त्या साडीकडे वळतात. आणि गंमत म्हणजे 2 मिनिटांपूर्वीही तीच साडी सगळ्यांनी पाहिली होती, पण तेव्हा ती फक्त एक सुंदर साडी होती.
आणि किंमत कळताच ती अचानक महागडी साडी बनते. म्हणजे आपण खरंच साडी पाहतो की तिचा प्राइस टॅग. आणि समजा या सगळ्या साड्यांचे प्राइस टॅग काढून टाकले आणि फक्त साड्या तुमच्या समोर ठेवल्या, तर कोणती साडी 500 रुपयांची आहे आणि कोणती 50,000 रुपयांची हे फक्त बघून ओळखणं नेहमीच सोपं नसतं. कारण साडीची खरी किंमत तिच्या रंगात किंवा चमकण्यात पूर्णपणे दिसत नाही. ती तिच्या धाग्यात, विणकामात आणि त्या साडी मागच्या मेहनतीत लपलेली असते. म्हणूनच आता प्राइस टॅग थोडा बाजूला ठेवूया आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी साडीचा खरा प्रवास समजून घेऊया. एका साध्या धाग्यापासून. कारण साडीचा जन्म दुकानात होत नाही, तो सुरू होतो एका साध्या धाग्यापासून. आपण घर बांधतो तेव्हा सिमेंट, वाळू, लोखंड, विटा, प्रत्येक गोष्टींची गुणवत्ता महत्वाची असते ना. तसंच साडीचंही आहे. साडीचा पाया म्हणजे तिचा धागा, आणि पाया मजबूत असेल तरच पुढची संपूर्ण साडी चांगली तयार होते. आता इथे एक छोटी गोष्ट लक्षात घ्या. सगळं सिल्क सारखं नसतं, सगळं कॉटन सारखं नसतं, सगळं लिनन सारखंही नसतं. एका फॅब्रिकचेही अनेक दर्जे असतात. उदाहरणार्थ कॉटन म्हटलं की फक्त कॉटन असं नसतं. त्याची लांबी, मजबूती, मऊपणा, धाग्याची गुणवत्ता या सगळ्यांमुळे ही किंमत बदलते. सिल्क मध्येही तसंच. प्युअर सिल्क, सिल्क ब्लेंड, आर्ट सिल्क दिसायला काही वेळा जवळ जवळ सारखे वाटतात, पण वापरल्यावर फरक जाणवतो. आणि अजून एक गोष्ट, काही वेळा तुम्हाला थ्रेड काउंट, GSM किंवा फॅब्रिक डेन्सिटी असे शब्दही ऐकायला मिळतील. पण घाबरायचं कारण नाही. हे फक्त त्या कापडाची गुणवत्ता, घनता आणि वापरलेला धागा किती आहे याचं साधं मोजमाप असतं. म्हणजेच काही वेळा दोन साड्या दिसायला जवळ जवळ सारख्याच असतात, पण त्यामध्ये वापरलेल्या धाग्यांची घनता म्हणजे फॅब्रिक डेन्सिटी वेगळी असू शकते. अजून सोप्या भाषेत सांगायचं तर दोन साड्या दिसायला सारख्या जरी असल्या तरी एका साडीचं कापड अधिक दाट, मजबूत आणि टिकाऊ असू शकतं. म्हणजेच कापड किती दाट विणलं आहे, धाग्याची गुणवत्ता कशी आहे यावर त्याचा स्पर्श, टिकाऊपणा आणि किंमत बदलू शकते. म्हणूनच फक्त रंग किंवा डिझाईन पाहून निर्णय घेऊ नका. कापडाची गुणवत्ता ही सुद्धा किंमत ठरवणारा महत्वाचा भाग असतो. पण इथेच गोष्ट संपत नाही. कारण धागा चांगला असणं ही फक्त सुरुवात असते. त्या धाग्यापासून साडी कशी तयार झाली, कारण अगदी उत्कृष्ट धागा असला तरी त्याचं साडीत रूपांतर कसं झालं यावरही किंमत मोठ्या प्रमाणात ठरते. हे अगदी आपल्या चहासारखं आहे. चहा म्हणजे चहाच, पण स्टेशनवरचा 10 रुपयांचा चहा आणि एखाद्या चांगल्या कॅफे मधला चहा, दोघांचं नाव एकच, अनुभव मात्र वेगळा. पण अजून एक गोष्ट आहे जी किमतीत खूप मोठा फरक करते आणि अनेक जणी याकडे कधीच लक्ष देत नाहीत. आणि ती म्हणजे साडी विणली कशी गेली. आता इथे दोन शब्द लक्षात ठेवा. पॉवरलूम आणि हँडलूम. हे दोन शब्द समजले की साडीच्या किमतीचं अर्ध गणित समजलं. पॉवरलूम म्हणजे मोठ्या यंत्रावर तयार होणारी साडी. यंत्र म्हणजे वेगाने काम करतं. एका दिवसात अनेक साड्या तयार होतात. म्हणून उत्पादन जास्त, वेळ कमी आणि त्यामुळे किंमतही तुलनेने कमी. आता दुसरीकडे हँडलूम. इथे मशीनवर नाही, करघ्यावर विणकर स्वतः प्रत्येक धागा सांभाळतो. विचार करा, प्रत्येक धागा. कधी एका साध्या साडीला 2-3 दिवस लागतात, तर काही गुंतागुंतीच्या डिझाईन्सच्या साड्यांना आठवडे आणि काही वेळा महिनाभरही लागू शकतो. डिझाईन जितकं कठीण तितका वेळ जास्त. वेळ जास्त म्हणजे ऑफकोर्स मेहनत जास्त, आणि मेहनत जास्त म्हणजे किंमत वाढणं स्वाभाविक आहे. एक छोटा विचार करा. जर दोन लोकांनी एकसारखं चित्र काढलं, एकाने मशीनने 5 मिनिटात प्रिंट काढली आणि दुसऱ्याने हाताने 3 दिवस बसून रंगवलं, दोघांची किंमत सारखी असावी का? बहुतेक जणी म्हणतील अजिबात नाही. मग साडीच्या बाबतीत आपण हा विचार का विसरतो, आणि कारागिरांची मेहनत सुद्धा. याचा अर्थ असा अजिबात नाही की पॉवरलूम वाईट आणि हँडलूमच चांगलं. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. पॉवरलूममुळे सुंदर, टिकाऊ आणि बजेट फ्रेंडली साड्या लाखो महिलांपर्यंत पोहोचतात. तर हँडलूम म्हणजे कौशल्य, परंपरा आणि वेळ यांची किंमत. दोघांचं काम वेगळं आहे. म्हणून तुलना करण्यापेक्षा योग्य प्रसंगासाठी योग्य निवड करणं महत्वाचं. आपण दुकानात काय करतो माहिती आहे? साडी हातात घेतो, आरशासमोर उभी राहतो,
रंग छान दिसतोय का, या साडीमध्ये मी बारीक दिसतेय का, फोटोमध्ये मी कशी दिसेन, हे सगळं पाहतो. पण ही हँडलूम आहे का, फॅब्रिक नेमकं काय आहे आणि ही विणायला किती वेळ लागला असेल, हे प्रश्न फार कमी जणी विचारतात किंवा जवळजवळ विचारलाही जात नाही. आणि दुकानदारही मनात म्हणत असेल, वा, विणकामाबद्दल कोणीच विचारलं नाही, फक्त सेल्फी टेस्ट झाली. पण आता एक प्रश्न, जर हँडलूम इतकी मेहनतीची असते तर प्रत्येक हँडलूम साडी महागच असते का? आणि जर पॉवरलूम असेल तर ती नेहमीच स्वस्त असते का? इथेच गोष्ट अजून रंजक होते, कारण साडीची किंमत फक्त धागा आणि विणकामावर ठरत नाही. अजून एक अशी गोष्ट आहे जी कधी कधी हजारो रुपयांचा फरक निर्माण करते, आणि ती म्हणजे साडीवर दिसणारी चमक. ती चमक नक्की कशामुळे येते आणि त्या चमकेची किंमत किती असते? चला आता त्याचं रहस्य सांगते. साडीची चमक आणि हजारो रुपयांचं गुपित. मला सांगा, आपण साडी पाहताना सर्वात आधी कुठे बघतो? रंग, डिझाईन आणि मग वा, किती सुंदर चमकत आहे. पण ही चमक फक्त दिसण्यासाठी नसते. काही वेळा हीच चमक हजारो रुपयांचा फरक निर्माण करते. समजा 2 बनारसी साड्या तुमच्या समोर ठेवल्या, दोन्ही अगदी मस्त लाल रंगाच्या, दोन्हीवर सोनसळी बॉर्डर. दुरून पाहिलं तर 2 जवळ सारख्याच दिसतील, पण हातात घेतल्यावर किंवा अगदी जवळून पाहिल्यावर स्पष्टपणे फरक दिसायला लागतो. का? कारण त्या बॉर्डर मध्ये वापरलेली झरी एकसारखी नसते. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पूर्वीच्या काळात झरीमध्ये खरंच चांदीचा धागा वापरला जायचा आणि त्यावर सोन्याचं पॉलिश केलं जायचं. त्यामुळे अशा साड्यांची किंमत खूप जास्त असायची. आणि आज बाजारात बहुतेक साड्यांमध्ये टेस्टेड झरी, मेटॅलिक यार्न किंवा इतर पर्याय वापरले जातात. ते दिसायला आकर्षक असतात आणि किंमतही तुलनेने कमी ठेवता येते. म्हणून साडी चमकत आहे म्हणजे ती महागच असेल असं मात्र अजिबात नसतं. इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दिसणं आणि असणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि हे फक्त साडीला नाही, आयुष्यातल्या अनेक गोष्टींना लागू पडतं. आता झरी नंतर येतो डिझाईन. आपल्याला वाटतं डिझाईन तर मशीन करत असेल, आणि काही वेळा उत्तर आहे हो, हे अगदीच बरोबर आहे. पण प्रत्येक डिझाईनची गुंतागुंत सारखी नसते. साधी पट्टी विणणं आणि संपूर्ण साडीभर बारीक बुट्टे, फुलं, मोर, मंदिराचे पॅटर्न किंवा जटिल पारंपरिक मोटिफ विणणं, या दोन्हीमध्ये वेळ आणि कौशल्याचा खूप फरक असतो. डिझाईन जितकं गुंतागुंतीचं तितकीच विणकामातील अचूकता जास्त. हे अगदी रांगोळी सारखं आहे. 2 मिनिटात 4 रेषांची रांगोळी काढता येते, पण स्पर्धेची मोठी रांगोळी काढायला तास जातात. दोन्ही रांगोळ्याच आहेत, पण मेहनत सारखी नसते. आणि आता येतो अजून एक महत्वाचा भाग, तो म्हणजे रंग. आपल्याला वाटतं रंग म्हणजे रंग, पण प्रत्यक्षात रंग टिकवणं ही सुद्धा एक कला आहे. कारण साड्या पहिल्या धुतल्यावर फिक्या पडतात आणि काहींची चमक वर्षानुवर्ष टिकते. यामागे रंगाची गुणवत्ता, रंगवण्याची प्रक्रिया आणि फिनिशिंग याचा मोठा वाटा असतो. आणि म्हणूनच फक्त किती सुंदर आहे एवढं पाहू नका, आणि शक्य असेल तर अजून 2-3 प्रश्न दुकानदाराला नक्की विचारा. ही साडी हँडलूम आहे का, की पॉवरलूम, प्युअर सिल्क आहे की ब्लेंड, काही प्रमाणपत्र किंवा ऑथेंटिसिटीची माहिती उपलब्ध आहे का? विशेष म्हणजे महाग सिल्क किंवा हँडलूम साडी विकत घेत असाल तर बिल, लेबल आणि उपलब्ध असल्यास प्रमाणपत्र पाहायला अजिबात संकोच करू नका. आणखी एक महत्वाची गोष्ट, केअर इन्स्ट्रक्शन्स. ही साडी घरी धुता येईल का, ड्रायक्लीन करावी लागेल का, रंग टिकवण्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागते का? कारण साडी विकत घेणं हा फक्त खर्च नसतो, तर तिची योग्य काळजी घेणं ही सुद्धा त्या गुंतवणुकीचाच भाग असतो. म्हणून शक्य असेल तर दुकानदाराला नक्की विचारा, हा रंग टिकाऊ आहे का, धुण्याच्या काही विशेष सूचना आहेत का? हे प्रश्न विचारायला अजिबात संकोच करू नका. आपण मोबाईल घेताना रॅम किती, स्टोरेज किती, कॅमेरा किती MP हे सगळं विचारतो. पण 5-10 हजारांची साडी घेताना धुवायची कशी हा प्रश्न सुद्धा अनेकदा विचारत नाही. आता अजून एक रंजक गोष्ट, काही साड्या महाग असतात कारण त्या दुर्मिळ असतात. त्या लाखोंमध्ये तयार होत नाहीत, तर मर्यादित प्रमाणात विणल्या जातात.
किंवा विशिष्ट भागातच तयार होतात. उदाहरणार्थ, काही पारंपरिक विणकामाच्या शैली, स्थानिक कारागिरी किंवा विशिष्ट भौगोलिक ओळख असलेल्या साड्यांमध्ये त्या परंपरेचं आणि कौशल्याचं मूल्यही सामावलेलं असतं. याच संदर्भात तुम्ही GI टॅग हा शब्दही ऐकला असेल. आणि जर तुम्ही माझा इरकल साडी कशी ओळखाल हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळेल, तिथेही आपण GI टॅग बद्दल बरंच समजून घेतलं होतं. थोडक्यात पुन्हा सांगते नवीन प्रेक्षकांसाठी, GI म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन. अगदी सोप्या भाषेत, एखादी पारंपरिक वस्तू विशिष्ट भागातच तयार होते आणि त्या भागाच्या कौशल्यामुळे तिची वेगळी ओळख निर्माण झाली असेल तर त्या ओळखीला कायदेशीर मान्यता देण्यासाठी GI टॅग दिला जातो. म्हणून GI टॅग म्हणजे गुणवत्ता हमी नाही, पण त्या परंपरेची आणि मूळ कारागिरांची ओळख नक्कीच आहे. म्हणजे तुम्ही फक्त साडी विकत घेत नाही, तर अनेक पिढ्यांनी जपलेलं कौशल्यही जपता. पण इथेही एक छोटासा गैरसमज होतो. ही सगळी कारणं खरी असली तरी प्रत्येक महाग साडीची किंमत फक्त क्राफ्ट मुळेच वाढते असं नाही. कधी कधी आपण म्हणतो इतकी महाग, पण त्या साडी मागे एखाद्या विणकरांचे अनेक दिवसाचे श्रम असतात, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो आणि वर्षानुवर्ष शिकलेलं कौशल्य असतं. हे समजलं की साडीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलतो. आणि इथेच एक मोठा प्रश्न उरतो, जर इतकी कारणं खरी असतील तर काही ब्रँड्स मध्ये एकाच प्रकारच्या साडीची किंमत दुसऱ्या दुकानापेक्षा दुप्पट का असते? आपण खरंच क्राफ्ट साठी पैसे देतोय की ब्रँड नेम साठी? आणि हा फरक ओळखायचा कसा, याच ठिकाणी सर्वात जास्त लोक गोंधळतात. आणि इथूनच स्मार्ट शॉपिंग खरंच सुरू होतं. महाग साडी की महाग ब्रँड? आता आपण धागा समजलो, विणकाम समजलो, झरी, रंग, डिझाईन सगळं समजलं. पण अजूनही एक प्रश्न बाकी आहे, आणि तो म्हणजे मग काही दुकानात एकाच प्रकारची साडी दुप्पट किमतीला का मिळते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण इथेच सर्वात जास्त गोंधळ होतो. आणि ते समजण्यासाठी चला एक छोटा प्रयोग करू. समजा एकाच दर्जाची जवळपास सारखं विणकाम असलेली साडी दोन वेगवेगळ्या दुकानात ठेवली. एका दुकानात साधं पॅकिंग, साधं शोरूम, कमी जाहिरात, आणि दुसऱ्या दुकानात मोठं शोरूम, एअर कंडिशन, एकदम ब्रँडेड बॉक्स, मोठ्या जाहिराती, सेलिब्रिटी कॅम्पेन आणि प्रीमियम एक्सपिरियन्स. आता विचार करा, या सगळ्याचा खर्च कोण भरतं? शेवटी ग्राहकच ना. आणि हे आपल्या लक्षातही येत नाही. याचा अर्थ ब्रँड वाईट आहेत का? अजिबात नाही. अनेक ब्रँड उत्तम क्वालिटी कंट्रोल देतात, ओरिजिनल प्रॉडक्ट्स देतात, आफ्टर सेल सर्व्हिस देतात, तर काही ब्रँड्स वेवर्स बरोबर थेट कामही करतात. म्हणून प्रत्येक ब्रँड महाग म्हणजे चुकीचा असं म्हणणं योग्य नाही. पण फक्त ब्रँड पाहून किंमत योग्य आहे असंही समजू नका. लक्षात ठेवा, ब्रँड किंमत वाढवू शकतो, पण क्राफ्ट तयार करू शकत नाही. क्राफ्ट आधी जन्माला येतं आणि ब्रँड नंतर. माझ्या मते हा आजच्या व्हिडिओतील सर्वात महत्वाचा विचार आहे. आणि आता इतका सगळा प्रवास समजल्यानंतर शॉपिंग करताना लोक नेमक्या कोणत्या चुका करतात? ज्या चुका टाळल्या तर कदाचित पुढच्या वेळी तुमचे हजारो रुपये वाचू शकतात. 3 सर्वात मोठ्या चुका. पहिली चूक, अनेक जणींचा गैरसमज असतो, महाग म्हणजेच चांगलं. तर तसं नेहमीच नसतं. महाग असण्यामागे कारण काय आहे हे आधी समजून घ्या. दुसरी चूक, फक्त रंग आणि डिझाईन पाहणं. साडीचं सौंदर्य महत्वाचंच आहे, पण फॅब्रिक, वेविंग आणि कम्फर्ट याकडे दुर्लक्ष करू नका. कारण साडी फक्त फोटोसाठी नसते, ती नेसण्यासाठी असते आणि आपल्या कम्फर्टसाठी असते. आपल्याला दिवसभर वावरायचं असतं. आणि तिसरी चूक, एकदाच लग्न आहे, काहीही घेऊ या भावनेत खरेदी करणं सहज शक्य आहे, पण नंतर कपाट उघडलं आणि ती साडी पुन्हा कधीच वापरली नाही, तर ती साडी फक्त महाग नव्हती, ती एक महाग चूक होती असंच मी म्हणेन. आता आपण वॉर्निंग सायन्स पाहूया. पुढील काही गोष्टी ऐकल्या तर थोडं सावध व्हा. मॅडम, आजच शेवटचा पीस आहे, आत्ताच घेतली नाही तर मिळणार नाही, डिस्काउंट फक्त आजच आहे, स्पेशल तुमच्यासाठी. काही वेळा हे खरं असू शकतं, पण अनेक वेळा हे निर्णय घाईत घ्यायला लावण्यासाठी वापरलं जाणारं मार्केटिंग ट्रिक असतं.
आणि मोठा खर्च करताना घाई करणं हीच सर्वात महाग गोष्ट ठरू शकते. चला आता पूर्ण व्हिडिओचा सारांश फक्त काही प्रश्नांमध्ये करूया. साडी खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारा, ही साडी कोणत्या प्रसंगासाठी आहे? मी ब्रँडसाठी पैसे देते की क्राफ्टसाठी? फॅब्रिक नेमकं कोणतं आहे? हँडलूम आहे का पॉवरलूम? ही साडी मी पुन्हा वापरणार आहे का? आणि शेवटचं, जर प्राइस टॅग झाकून ठेवला तर मला ही साडी तरीही आवडेल का? या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर अनेक चुकीच्या खरेदी थांबवू शकतं. आजचा व्हिडिओ संपताना मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. महाग साडी घेणं चुकीचं नाही, स्वस्त साडी घेणं सुद्धा चुकीचं नाही. चुकीचं काय आहे माहितीये? किंमत समजून न घेता पैसे खर्च करणं. कारण साडीची खरी किंमत तिच्या प्राइस टॅग मध्ये नसते, ती तिच्या मागच्या धाग्यात, मेहनतीत, वेळेत आणि कौशल्यात असते. आणि एक जागरूक ग्राहक म्हणून हे समजणं हीच सर्वात मोठी स्मार्ट शॉपिंग आहे. तुमच्या मते साडीची किंमत ठरवणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? फॅब्रिक, हँडलूम, डिझाईन, ब्रँड की काही वेगळंच? आणि तुम्ही आजपर्यंत घेतलेली सर्वात महाग साडी किती रुपयांची होती आणि ती तुम्हाला त्या किमतीची म्हणजेच वर्थ इट वाटली का? तुमचा अनुभव, तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. आणि हो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती नवीन माहिती पहिल्यांदाच कळली तेही लिहायला विसरू नका. मला अशा गोष्टी वाचायला खूप आवडतात. शॉपिंग मध्ये पैसे वाचवायचे असतील आणि अशाच रिसर्चवर आधारित विश्वासपूर्ण आणि मोफत माहितीचा फायदा घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि युट्यूब पलीकडेही रोजच्या छोट्या स्मार्ट शॉपिंग टिप्स, ब्युटी आणि लाईफस्टाईल अपडेट्स साठी इंस्टाग्रामवरही मला नक्की फॉलो करा. आणि लक्षात ठेवा, महाग वस्तू श्रीमंती दाखवतात पण योग्य निवड शहाणपण दाखवते. आणि अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट जी मला वैयक्तिकरित्या खूप महत्वाची वाटते, योग्य मेहनतीची वस्तू विकत घेत असताना फक्त काहीशे रुपये कमी करण्यासाठी अति बार्गेनिंग करणं, प्रत्येक ठिकाणी बार्गेनिंग करणं चुकीचं असतं असं नाही, पण योग्य किंमत असलेल्या प्रत्येक साडीवर घासाघीस करणं हे नेहमीच शहाणपणाचं लक्षण नसतं. विशेष जर ती हँडलूम असेल किंवा एखाद्या कारागिराच्या मेहनतीचं काम असेल तर त्या किमतीमागे अनेक दिवसांची मेहनत, कौशल्य आणि एका कुटुंबाचा उदरनिर्वाहही जोडलेला असतो. त्यामुळे योग्य किंमत असेल तर फक्त कमी पैशात मिळावी म्हणून बार्गेनिंग करण्यापेक्षा त्या कलेचा आणि त्या मेहनतीचा आदर करणंही तितकंच महत्वाचं आहे. मग ते माठ बनवण्याचं काम असू, मातीची भांडी बनवण्याचं काम असू, अशा ठिकाणी बार्गेनिंग शक्यतो टाळावं असं मला वाटतं. अर्थात याचा अर्थ असाही नाही की प्रत्येक दुकानात किंमत न विचारताच खरेदी करा. किंमत समजून घ्या, तुलना करा आणि योग्य वाटली तर आनंदाने खरेदी करा. आपण मोठ्या मॉलमध्ये किंवा ऑनलाईन ठिकाणी किंमत कमी करण्यासाठी वाद घालत नाही, कारण ते शक्यच नाही. पण अनेकदा छोट्या दुकानदारांकडे किंवा कारागिरांकडे मात्र खूप बार्गेनिंग करतो. स्मार्ट शॉपिंग म्हणजे नेहमी कमी पैसे देणं नाही, तर योग्य वस्तूसाठी योग्य किंमत देणं ही तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा भेटू एका नवीन उपयोगी अशा व्हिडिओमध्ये. बाय.